कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस आणि भाजपचा वाद पुन्हा पेटलेला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात साडी नेसवली प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असला तरी आमच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला नाही असे सांगत तक्रारदार जे आहेत ते आज पोलीस स्थानकामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. नेमकं त्यांची काय तक्रार आहे आपण हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश मामा पगारे हे स्वतः आहेत, ज्यांच्याबरोबर ही घटना घडलेली आहे. काय सांगाल त्या दिवशी नेमकं काय घडलेलं? तो घडलेला प्रकार आता तो FIRच्या मध्ये सर्व तो हे झालेला आहे. परंतु जी काही आता ही परिस्थिती आता चालू आहे, कारण सत्तेचा वापर करून जे काही दबाव तंत्र होतं इथं ते मान्य नाही. परंतु प्रदेशाध्यक्षांचे कालही फोन आले की आपण आता कोर्टामार्फत ही लढाई आपण करणार, आणि त्या दृष्टीने आमचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांना सर्व ती माहिती तो अधिकार दिलेला आहे. त्या पद्धतीने आज संध्याकाळी जी काही वकिलांची टीम आहे ती वकिलाची टीम जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बसून निर्णय घेऊन आम्ही पुढची रणनीती ठरवणार. एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तर गुन्हा दाखल केलेला आहे. नेमकं काय आता तुमची मागणी आहे त्याची? नाही, मागणी हीच आहे का आता त्याच्यामध्ये दिसतं जे काही कलम टाकले ते कलम म्हणजे काय ते थातूर मातूर येतात तर लगेच लक्षात येतं ना. माझ्या 50 वर्षाच्या राजकीय क्षेत्रामध्ये बघतो ना मी काय कलम आहेत, कशा प्रकारे कलम टाकले. ते काय साधे येते, ते जामीन होतील सुटतील. परंतु आम्ही कोर्टामार्फत जो काही आहे प्रकार तो कोर्टाच्या निदर्शनास आणून कोर्टामार्फत आता ही लढाई चालू होती. दुसरीकडे पाहिलं तर आपल्या पक्षाकडनं आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सायंकाळी 5 वाजता काहीतरी आंदोलन करणार आहेत. नेमकं काय आंदोलन असणार आहे आणि काय तुमच्या भावना असणार आहेत, काय नेमकं तुम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहात? या तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्याशी कायम संपर्कामध्ये प्रदेशाध्यक्ष आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, जी काही वरिष्ठ मंडळी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना तसे इंस्ट्रक्शन दिलेले का सगळी जबाबदारी सचिन पोटे जिल्हाध्यक्ष यांनी बघायची, आम्हाला त्रास द्यायचा नाही. तुम्ही बघून घ्या सगळे लिगली काय कार्यवाही होईल, जो काही लिगली प्रकार आहे लिगली कार्यवाही ती सगळी वकिलांबरोबर चर्चा करून कोर्टाच्या याच्यामध्ये केस दाखल करण्याची तयारी तुम्ही लागा आणि आंदोलनाची तयारी करा. राहुल गांधी यांनी स्वतः तुमच्याशी संपर्क साधला होता, अनेक नेते संपर्क साधले. कुठल्या नेत्यांनी आतापर्यंत राहुल गांधींनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे, त्याचबरोबर बाकीच्या नेत्यांनी काय सांगितलं? आत्ता ही कॉपी घेत असतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन भोसले यांचा फोन आला. मी साहेबांसमोरच बसलेलो होतो. तर राजन भोसलेंनी सांगितलं का मामा आता पोलीस स्टेशनला जाण्याची गरज काय नाही. म्हटलं साहेब माझी एक सही राहिली होती, त्यांनी पोलीस स्टेशनने त्यांची चूक कबूल केली की मामा एक सही तुमची बाकी आहे आणि ती FIRची कॉपी घेऊन जाते. ती कॉपी घेण्यासाठी मी आलो. तर त्यांनी सांगितलं की आता या प्रकरणामध्ये तुमची भूमिका नसून ही पक्षाची भूमिका, ही पक्षाचा एक तुम्ही ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक वरूनच दिल्लीवरूनच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना इंस्ट्रक्शन आलेले आहे. बाळासाहेब स्वतः या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून आहेत, कारण बाळासाहेबच स्वतः वकील आहेत, वरिष्ठ वकील. आज महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व आहे बाळासाहेब थोरात म्हटल्यानंतर. त्यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन जो काही प्रकारे वेळोवेळी तो राहुल गांधींच्या कानावरती टाकत आहे. काय घटना, काय नियम, काय सगळं ते बाळासाहेबांमार्फत दिल्लीपर्यंत या सर्व प्रकार पोचत आहे. राहुल गांधींनी ठरवमत, राहुल गांधीचं एकच म्हणणं आहे, ठरवमत अन्यायाविरुद्ध लढाच राहा. कारण माझी चूक काय नव्हती, कारण इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याबद्दल जेव्हा पोस्ट व्हायरल होतात त्यावेळेस काय आम्ही काय भाजपच्या लोकांचा असंच जाऊन रस्त्यावरती भर अपमान केलेला आहे का? या डोंबिवलीमध्ये, या डोंबिवलीची संस्कृती गेली 50 वर्ष बघतोय मी. कारण या डोंबिवलीमध्ये रामभाऊ कापसे असतील खासदार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील असतील, हरिश्चंद्र पाटील असतील, आबा पटवारी असतील, ही जी मंडळी होती शहराच्या विकासासाठी एकत्र बसून पहिल्यांदा मला बोलवायचे का मामाचा सल्ला घ्या आणि या शहराच्या विकासामध्ये त्यांचे विचार आपल्याला पडतील. कारण सत्ता काँग्रेसची आपल्याला मदत होईल शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये, आपण हातात हात घालून या शहराचा विकास करायचा. पण हल्ली गुंडगिरीचं राजकारण या डोंबिवलीची संस्कृतीच बिघडून टाकलेली. पण आता तुम्ही 50 वर्षापासून या काँग्रेस पार्टीमध्ये आहे आणि आज स्वतःच्या लढ्यासाठी काय नेमकं आंदोलन करणार? नाही, माझा तुम्हाला स्वतःला, कारण आज तुमचा नाही इतरही पदाधिकाऱ्यांचा याच प्रकारे आता भीतीचा माहोल सगळीकडे आहे. अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी झालं आहे आणि त्यामध्ये जिल्हाध्यक्षांनी थेट इशारा दिला आहे की आमच्या कुठल्याही नेत्यावरती बोललं तर आम्ही
असंच उत्तर देणार म्हणून त्यांनी त्यांच्या केलेल्या कृत्यावरती ते ठाम आहेत आणि त्यांनी त्याच प्रकारचं उत्तर देण्याचा इशारा देखील दिलेला आहे. त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे. त्यांना जर लाज शरम असती तर त्यांनी थोडंसं काहीतरी आत्मपरीक्षण केलं असतं. ही संस्कृती काँग्रेसची नाही. पण पंतप्रधानांच्या वेळेला तुम्हीही अशा प्रकारचं कुठलं फॉरवर्ड करणं, अशा प्रकारचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. मी स्वतः ते बनवलंच नव्हतं, मी फक्त फॉरवर्ड केलेलं आहे. ज्यांनी बनवलं त्यांच्या तुम्ही हिंमत असेल तुमच्यात तर जा ना, तुम्ही शोध घ्या ना तुमच्यात. इथं डोंबिवलीमध्ये काय करता, पूर्ण इंडियामध्ये ते व्हायरल झालेलं आहे, त्यांच्याकडे जा ना तुम्ही, शोधा ना, शोध घ्या ना तुमच्यात जर हिंमत असेल तर. आता गुन्हा दाखल झाला आहे, आता पुढची मागणी काय, कशासाठी तुम्ही आंदोलन करणार आहेत, काय नेमके कलम त्याच्यामध्ये वाढवले झाले पाहिजे? प्रदेश अध्यक्षांनी लिगल टीमशी आमचं चर्चा चालू आहे. त्या पद्धतीने जो काही कायद्याच्या चाकोरीमध्ये असेल ते पद्धतीने आम्ही पुढची रणनीती आखू. पोलिस बोलतात कायद्यानेच गुन्हा दाखल केला, तर हो, अजून माहिती. कुठला गुन्हा दाखल करायचा बाकी आहे? तुमची इच्छा आहे की जे पोलिसांना तुम्ही सांगितलं? आम्हाला माहिती आहे काय गुन्हे दाखल करायचे, कसे करायचे, कोणती कलमं लावायची याची आम्हाला थोडीफार कल्पना आहे. सगळ्याच गोष्टी ओपन करून चालत नाही. वकिलामार्फत आम्ही बोलून गुन्हा दाखल झाला असेल तरी त्याच्यामध्ये अजून कलमं वाढवावी यासाठी काँग्रेस जे आहे ते कल्याण डोंबिवलीमध्ये आक्रमक झाले असून सायंकाळी 5 वाजता या विषयावरती कुठेतरी आंदोलन करणार आहेत. मात्र न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढणार अशी भूमिका जी आहे ती काँग्रेस पदाधिकारी व तक्रारदार यांनी आपली भूमिका या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.